नो बघा, माझं नाव संदीप चपले, राहणार कारंजा, जिल्हा वर्धा. येथे माझे शेतातले खूप सारे नुकसान करून ठेवलेले आहे. बघा, माझे 3 झाडं पूर्ण तोडून टाकलेले आहे बुडापासून. त्यानंतर हे बघा, हे पण झाड तोडलेलं आहे. त्यानंतर अजून खूप सारे नुकसान केले आहेत. माझे 3 वर्षाचे झाड आहे बघा, 3 वर्षाचे झाडं अजून खूप सारे नुकसान करून ठेवलेले आहे. असे नुकसान कोणाचे करायला नाही पाहिजे. हे बघा, माझे 275 झाडाची पूर्ण ड्रीप ह्या इतक्या कसपटामध्ये घुसून हे पूर्ण विड्यानी पूर्ण याचे तुकडे केलेले आहे. बघा बघा, किती तो माणूस किती जहरीला असायला पाहिजे की एक बी ड्रीप बरोबर ठेवलेली नाही आहे, पूर्ण हे करून ठेवले आहे. त्यानंतर अजून खूप सारे नुकसान झालेले आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे दुसरी ड्रीप जे दुसऱ्या झाडावर अटकून ठेवलेली होती, हे पूर्णपणे कापलेली आहे, ते पाडून ठेवलेली आहे. हे बघा, एक बी याच्यामधले कोणतेच कामाची नाही. बघा, असं कसं त्याला असं वाटलं की करायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये एवढं करून बी त्याचं मन नाही भरलं. त्यांनी माझे पाईप, हे विहिरीवर ठेवलेले पाईप, पूर्ण 22 पाईप, एक पण पाईप सोडलेला नाही. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12, हे बघा 13 14 15 हे 16, बघा 16 17, बघा 18 19 20 21 22, बघा हे बघा, हे पूर्ण पाईप त्यांनी येड्याने पूर्ण कापून ठेवलेले आहे. माझी कारंजा पोलीस स्टेशनला आग्रहाची विनंती आहे की त्यांच्यावर किरकोळ कारवाई करावी व माझे नुकसान त्याच्याकडून भरपाई करून घ्यावी. माझी विनंती आहे कारंजा पोलीस स्टेशनला आणि कारंजा गाडगे तहसीलला व जिल्हाधिकारी वर्धा यांना की माझेवाले त्यांच्यावर किरकोळ कारवाई करून त्याच्यावर मुकदमा जाहीर करावा. आणि माझे देवेंद्र फडणवीसला, CM आणि एकनाथ शिंदेला बी आग्रहाची विनंती आहे की त्याच्यावर खूप किरकोळपणे कारवाई करावी आणि माझे आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावी त्याच्याकडून, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.